मम्मीचे आता घावणे भारी भारी यायला लागले एकदम पटापट 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 घावणे काढते मम्मी है ना. झाले आता झाकण ठेवू. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी आले मम्मीकडे आणि आज मम्मी स्पेशल आपल्याला घावणे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तर मम्मी तू घावणे कसे बनवायचे ते दाखवशील ना आता. हो. तुझी सोपी सोपी रेसिपी दाखवणार आहेस. हां, कशी दाखवणार आहेस म्हणजे कावळी कुठून आणली आहेस, गावावरून आणली आहेस. गावावरून आणलेली काळी. हां, कावळी वसवलेली आहे. मग चांगले घावणे आता बनवून दाखवशील. हो. तर चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात. रेसिपी दाखव. पहिले तांदूळ घ्यायचं. हां, तांदूळ आधी भिजवून घेतले होतेस. हां, तांदूळ किती भिजवलेलं 2-3 तास. 2-3 तास तांदूळ भिजवलेले आहेत हां, आणि मग स्वच्छ धुवून घेतलं आहे. हां. आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. एकदम बारीक वाटायचे की जाडसर नाही, वाटायचे. जाडसर जाडसर. जाडसर वाटायचे. सगळे तांदूळ थोडे थोडे करून वाटून घेतेस ना. बस. हम्म. आता मी याच्यात काढून घेते. हां, हां, एकदम जाडसर वाटलेस ना. दाखव हातावरती. पातळ नाही आहे ना जास्त. नाही पातळ. बाकीचे पण तसेच वाटून घेतेस ना आता. राहिलेले पण बारीक करून घ्यायचं. हां, आता हे राहिलेलं पण घेते. हां, ते सगळे तांदूळ वाटून झालेत आणि आता ह्याच्यामध्ये काय टाकतेस. साधा पीठ. हां, तांदळाचा ना. तांदळाचं साधा पीठ मिक्स करते. हां, हं? टाक. थोडासाच टाकायचा आहे ना. अब थोडासा टाकला. आता त्याच्यात चवीसाठी मीठ. करते. हां, आणि ही काळी झालं. गरम करायला ठेवतेस. आता थोडा वेळ गरम. हां, आता पीठ चांगला काळवून घेतेस. तर मिक्स बरोबर करून घ्यायचा. मीठ बीठ चांगला मस्त लागला ना. मिक्स करून घेतलाय मी बरोबर. हां, आता घावण्यांच्या ह्याचा केला बघा बरोबर. आता घावणी बनवायला सुरुवात. ही काविलेली तेल दिसते. कावळे चांगले तापले ना. कावीला तर चांगली तापली. आता घावणी बनवायला सुरुवात. करते. झाकण ठेवतेस. हां, आता झाकण. किती मिनिटं झाकण. 5 मिनिटं. आता एका बाजूने शेकलेत ना. हां, पूर्ण शिकला. आता उलटी करायची. मस्त जाळीदार घावणा झालाय ना. पहिलाच आहे ना. हां, झाला शेकला. चालेल. आपलं शकला घावणा. घावणा तयार. ओके.
झाकण ठेव. झाकण ठेव. झाला. झाकण काढल्याच्या नंतर पण 1 मिनिट शेकवायचं ना. हां पूर्ण शेकाय पाहिजे ना. ही नाही गेली होती. चल घावना झाला तयार. हां चालेल. घावना तयार. दिसलं? एक एक करून सगळे घावणे मम्मीने आता मस्त बनवून घेतलाय. तर झाले मम्मी तुझे घावणे सगळे? बाकी अजून थोडे बाकी आहेत. हां किती होतील? 2-3 होतील अजून. गावाला तर फक्त तांदळाच्या पिठापासूनच बनवतात ना. हां तो जाडा पीठ काढलेला असतो ना. याच्यात आपण तांदूळ भिजवून घेतो. तांदूळ भिजवून घेतलं थोडा आपला साधा पीठ मिक्स करायचा. हा आणि थोडं मीठ टाकायचं मग चविष्ट होतात घावणं. मग गरम गरम चहा आणि घावणे. हां नाही ते साखर. साखर आणि घावणे. हां गावाला असताना आपण साखर घावण्याला लावून खायचं. खायचो ना. कोरा चहा आणि घावणे भारी लागतात ना. ते साखर नाही. गावाला असताना चुलीवरनं पटापट पटापट करायचीस ना तू. चुलीवरचं एकदम भारी होतात ना. गॅस सगळीकडे लागत नाही ना. गॅस बरोबर लागत नाही ना. कावीळ जाड असते ना. चुलीवरती कसं सगळीकडे लागतं ना पूर्ण. तर मम्मी आता एक एक करून सगळे घावणे बनवून घेते. एकदम साधी सोपी रेसिपी मम्मीने आपल्याला करून दाखवली आहे. घावणे कसे बनवायचे, कमीत कमी साहित्य वापरून घावणे कसे बनवायचे हे मम्मीने दाखवलं आहे. तर तुम्हाला या घावण्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मम्मी सगळ्यांना बाय कर. बाय. भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपी.